शहजादबाईंनी अलीकडंच भाजप सोडली. मला दुःख झालं कारण माझ्यासाठी एक खूप आदर्श प्रवक्ते वाटायचे ते. अत्यंत अभ्यासू आणि अत्यंत समर्थपणे, परखडपणे आपले विचार मांडायचे आणि समोरच्याची जशी भाषा, त्या पद्धतीनं त्यांना उत्तर द्यायची पण ताकद त्यांच्यात होती, जे मला प्रचंड आवडतं कारण मी स्वतः पण तेच करायचा प्रयत्न करतो. पण त्यांनी पक्ष सोडल्यानंतर थोडं दुःख झालं होतं, पण मला असं वाटलं होतं की काही पर्सनल कारणांनी सोडलं असेल. पण आता जेव्हा जी कारणं समोर येतायत, त्याच्यात एकंदरीत शहजाद पूनावालांचं जे एक लोकप्रियता वाढती जी होती, त्यानं त्याचे वरिष्ठ थोडेसे नाराज झालेले दिसले आणि त्याच्यामुळं त्यांना त्रास दिला गेला आणि म्हणून शहजादभाईंनी भाजप सोडलं, अशी एक आतून काय म्हणतात त्याला बातमी बाहेर येत आहे. आणि हे जर खरं असेल, तर माझ्यासारख्या सामान्य माणसानं सुद्धा मग भाजपमध्ये किती दिवस थांबायचं? हा प्रश्न माझ्या मनात आला. शहजादभाई तुम्हाला माझा फुल सपोर्ट आहे. मोदींना, जवाभाऊंना आपला फुल सपोर्ट आहे आणि शिवाय आपण नॉर्मली पण जे योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य बोलतोच कुठल्याही पार्टी पक्षाचं, जाती धर्माचं असलं तरी. त्यामुळे तो विषय तर चालू राहणारच आहे. पण भाजपचा कार्यकर्ता म्हणून हे किती दिवस करत राहू? याचं थोडंसं मला आता शंका वाटायला लागली आहे. कारण काही झालं तरी भाजपमध्ये तुमच्या बॅकग्राऊंडपेक्षा तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या पात्रतेला वाव मिळतो, अशी माझी एक इच्छा किंवा भावना होती. आता ती खोटी ठरायला लागली का काय? बाकी शहजाद भाई ऑल द बेस्ट. आपला फुल सपोर्ट.